नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। नगराध्यक्ष ॲडव्होकेट अतुल चौगुले यांचा शिंदे गटात जाहीर प्रवेश। श्रीवर्धनच्या भ्रष्टाचार मुक्त विकासासाठी हा निर्णय। नगराध्यक्ष ॲडव्होकेट अतुल चौगुले। रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धनच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली असून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला प्रचंड मोठा धक्का बसला आहे। ठाकरे गटाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या श्रीवर्धनचे थेट जनतेतून निवडून आलेले नगराध्यक्ष ॲडव्होकेट अतुल चौगुले यांनी अखेर आपल्या पदाधिकाऱ्यांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे। होय, श्रीवर्धनच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून देणारी ही घटना घडली आहे। अवघ्या 6 महिन्यांपूर्वी म्हणजेच डिसेंबर 2025 मध्ये ठाकरे गटाच्या तिकिटावर थेट जनतेतून नगराध्यक्षपदी निवडून आलेल्या चौगुले यांनी अवघ्या 6 महिन्यातच हा मोठा निर्णय घेतला आहे। ठाणे येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी चौगुले यांनी हातावर धनुष्यबाण बांधून शिंदे गटात प्रवेश केला। यामुळे श्रीवर्धनमधील स्थानिक राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलून गेली आहेत। या पक्षप्रवेशानंतर बोलताना नगराध्यक्ष ॲडव्होकेट अतुल चौगुले यांनी आपली भूमिका स्पष्ट केली। ते म्हणाले की डिसेंबर 2025 मधील नगर परिषद निवडणुकीत श्रीवर्धनच्या जनतेने माझ्यावर मोठा विश्वास दाखवला होता। मात्र जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आणि श्रीवर्धनच्या भ्रष्टाचार मुक्त व सर्वांगीण विकासासाठी सत्तेशी हात मिळवणी करणे गरजेचे होते। ठाकरे गटाबाबत माझी कोणतीही नाराजी नसून हा निर्णय केवळ आणि केवळ श्रीवर्धनच्या विकासाच्या दृष्टीने घेतला आहे। नगराध्यक्ष चौगुले यांच्या या बंडामुळे ठाकरे गटात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे। राजकीय गोटातून मिळालेल्या माहितीनुसार आगामी काही दिवसात श्रीवर्धन तालुक्यातील ठाकरे गटाचे इतरही अनेक मोठे पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिंदे गटात प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे। या पक्षांतरामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिंदे गटाची ताकद मोठ्या प्रमाणावर वाढणार असून ठाकरे गटाचा पारंपरिक बालेकिल्ला मात्र धोक्यात आल्याचे चित्र दिसत आहे। तर मित्रांनो, श्रीवर्धनचे नगराध्यक्ष ॲडव्होकेट अतुल चौगुले यांनी घेतलेल्या या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटते? त्यांच्या या पक्षप्रवेशामुळे श्रीवर्धनचा खरोखरच विकास होईल का? तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। राजकारणातील अशाच ताज्या घडामोडी आणि सुपरफास्ट बातम्यांसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी संदेश घोलप, श्रीवर्धन।